नमस्कार मंडळी. कधी-कधी आपल्याला हॉटेलसारखी भाजी खावीशी वाटते, पण ती घरी व्यवस्थित कधी बनत नाही. तर आज आपण अगदी हॉटेलसारखी एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी अशी भाजी घरीच बनवणार आहे. ती पण मिक्स व्हेजची आणि आपण बघू शकतो की भाजी किती छान आणि टेस्टी दिसते. तर चला मग आता बनवायला आपण स्टार्ट करूया. तर यासाठी आपल्याला मिक्स व्हेज लागणार आहे, म्हणजेच आपण भाज्या कोणत्याही घेऊ शकता. यात घालायच्या असतील तर येथे मी गाजर घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, बीन घेतलेला आहे, कांदा अशा प्रकारे कापून घेतलेला आहे आपण बघू शकता. काजू घ्यायचं आहे, पनीर घ्यायचे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहे. तर एक कढई घ्यायची, कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि जे काजू आहे घालायचे आपल्याला भाजीमध्ये, ते आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचे. फ्लेम येथे थोडी हायच ठेवायची. काजू भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि जे पनीर आहे ते सुद्धा आपण लो फ्लेमवर भाजून घेऊ. पनीरही फ्राय करून झालं की ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि बाकीच्या ज्या भाज्या कट करून ठेवलेल्या आहे आपण त्या घालायच्या आहे आणि फ्लेम जी आहे ती थोडी हायच ठेवायची. लो फ्लेमवर जर या भाज्या भाजल्या आपण तर ज्यांचा का जो कडकपणा असतो तो निघून जाईल, नरम होतील या भाज्या, म्हणून जी फ्लेम आहे ती हायच ठेवायची. 1-2 मिनिटानंतर या भाज्या काढून घ्यायच्या आहे आणि मसाल्यासाठी लागणारे जे भाज्या आहे म्हणजेच कांदा, टमाटर आणि लसूण हे भाजून घ्यायचं आहे. थोडंसं आलं घालायचं आहे. मसाला भाजत असताना फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे आणि आता मसाला भाजून झालेला आहे. गॅस ऑफ करायचा आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे. मसाला जोपर्यंत थंड होतोय तोपर्यंत आपण वाटाणेसुद्धा भाजून घेऊ. वाटाण्याशिवाय तर मिक्स व्हेजची भाजी पॉसिबलच नाही आहे. वाटाणे घातले तर खूपच छान अशी भाजी तयार होते. आणि आता हे वाटाणेसुद्धा काढून घेऊ आणि मसाला आता तयार करायचा आहे आपल्याला, बारीक वाटून घ्यायचा आहे आणि यात आपल्याला काजू घालायचे. काजू मी अर्धा तास अगोदर गरम पाण्यात गाळून ठेवलेले होते. हॉटेलमध्ये कोणत्याही ग्रेव्हीच्या भाज्यांमध्ये काजू हे घातलेच जातात. आणि यातच आता आपल्याला खडा मसालासुद्धा घालायचा आहे, तोही बारीक वाटून घेऊ आपण. आणि ही मिक्स व्हेजसाठी लागणारी ग्रेव्ही जी आहे ती रेडी आहे. कढई घ्यायची, कढईमध्ये तेल घालायचं आहे, तेल थोडं जास्तच घाला. तेजपान घालायचं आहे आणि एक लाल मिरची घालायची आणि जी ग्रेव्ही आपण रेडी केलेली आहे ती घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपण बघू शकतो की मिक्स केल्यानंतर जे साईडला तेल आहे ते सुटायला लागलेलं आहे. तर याच वेळेस यात आपल्याला कश्मीरी लाल पावडर घालायची, हळद घालायचं आहे, लाल तिखट जी आपण रेग्युलर वापरतो ती घालूया, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि गरम मसाला घालायचा आहे आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसालाही जवळपास मी अर्धा चम्मच, 1 चम्मच असे वापरलेले आहे. आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. लो फ्लेमवर 2-3 मिनिट मसाला भाजल्यानंतर ज्या भाज्या आहेत त्या घालूया यात आणि भाज्या ह्या घातल्यानंतर व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. आणि हो, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ते चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. यात थोडीशी 1 चम्मच जवळपास दही घालायची आणि दही घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला यात गरम पाणी घालायचं आहे. पाणी आपण कमी जास्त घालू शकता. आपल्याला जितकी ग्रेव्हीची थिकनेस हवी त्यानुसार पाणी घाला. आणि जवळपास 2 ते 3 मिनिटापर्यंत हे झाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. फ्लेम लोच ठेवायची आहे. आणि 2 मिनिटानंतर आपण बघू शकतो की ही जी भाजी आहे मस्त तयार झालेली आहे. तर याच वेळेस यात आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरतो आहे, ते म्हणजेच तूप. शेवटी तूप घातल्यामुळे भाज्यांना जी चव असते ती अप्रतिम येते. खूपच छान टेस्ट लागते भाज्यांची. आणि कोथिंबीरसुद्धा घातलेलं आहे. आता आपण बघू शकतो की भाजी तयार झालेली आहे. गॅस ऑफ करायचा आहे आणि सर्व्हिंग बाउलमध्ये हे सर्व्ह करायचं आहे. तर ही भाजी आपण बघू शकता की किती छान, मस्त आणि एकदम स्वादिष्ट झालेली. ही भाजी आपण नान, रोटी किंवा चपातीसोबत ट्राय करा. आपल्याला नक्कीच आवडेल. आणि ही ढाबा स्टाईल किंवा हॉटेलसारखी भाजी आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.